एका महिन्यामध्ये 7 किलो जर वजन कमी करायचं असेल तर कसं करायचं? तर एका महिन्याचा छान डाएट घ्यायचा आणि वजन कमी करायचं। त्या डाएटमध्ये कोणत्या गोष्टी सोडायच्या, कोणत्या गोष्टी आपण खायच्या, कसं खायचं, सगळं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न करणार आहे। जर तुम्हाला खरोखर वजन कमी करायचं आहे, डाएट तुम्हाला समजत नाही काय घ्यायचं, असं कसं घ्यायचं, तर तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच बघायचा आहे। तुमच्या कामाचा व्हिडिओ आहे आणि ज्या पद्धतीने सांगेल त्याच पद्धतीने करायचंय। म्हणजे ज्या गोष्टी सोडायला सांगितलेल्या त्या गोष्टी एक महिनाभर नको ना, ठीक आहे, नाहीच घ्यायचे, आपल्याला नाहीच घ्यायचं, मनावरती खूप जास्त कंट्रोल करायचं आणि एका महिन्यामध्ये छान वेट कमी करायचं। आता तुम्ही म्हणाल की एका महिन्यात एवढं होणार, तर आम्हाला तर 15 किलो करायचं का 20 किलो करायचं, तर ते तुमच्यावरती आहे। तुम्हाला मग जर महिनाभरात 7 किलो कमी करायचे, 5 किलो कमी करायचे, किंवा तुम्हाला जास्त वेट कमी करायचे, तुम्ही जो महिनाभराचा डाएट आहे हाच तुम्ही 3 महिने पण फॉलो करू शकता आरामामध्ये। काही प्रॉब्लेम होणार नाहीये, कमजोरी, अशक्तपणा असं काही होणार नाहीये। पण ज्या गोष्टी तुम्हाला सांगेल त्या गोष्टी फॉलो करायच्याच आहेत। खूप छान असा हा डाएट प्लॅन आहे आणि व्हिडिओला सुरुवात करते जास्त वेळ न घालवता। तर सर्वप्रथम आपल्याला करायचं काय, पहिले तर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मी आजच्या छानशा एका डाएट प्लॅनच्या व्हिडिओमध्ये। एका महिन्याचा डाएट प्लॅन, खूप कमेंट येत राहतात, मॅम महिन्याचा डाएट प्लॅन कसा घ्यायचा, कसं काय करायचं। तर आपण काय करतो मोस्टली आपण की जेवण वगैरे, आता मी पण सांगत असते की 3 टाइम खायचंय वगैरे वगैरे अशा सगळ्या गोष्टी। पण जर आपल्याला फास्ट वजन कमी करायचं ना, आता पुढल्या महिन्यात लग्न आहे, काय कार्यक्रम आहे, आणि आजपासून जर आपण, आता तुम्ही हा व्हिडिओ बघताय आणि उद्यापासून जर हा डाएट स्टार्ट केला तर पुढल्या महिन्यापर्यंत तुम्हाला छानपैकी असा रिझल्ट भेटणार आहे। तसा हा डाएट आहे। जर तुम्हाला आवडला तर तुम्ही फॉलो करू शकता, नसेल आवडला तर स्किप देखील करू शकता। असं काही नाहीये की आम्हाला होणार नाही, आम्ही कसं करायचं असं पण नाहीये। ज्यांना खूप जास्त आवश्यकता आहे ना, त्यांनी हा डाएट नक्कीच फॉलो करायचा आहे, छान रिझल्ट भेटणार आहे। आता याचे काय करायचंय सर्वप्रथम ते सांगते। कोणत्या गोष्टी आपल्याला इथे एका महिन्यासाठी एकदम सोडून द्यायच्या आहेत, त्या म्हणजे बाहेरचं जंक फूड खायचं नाही आपल्याला अजिबातच, मैद्याचे कोणतेच पदार्थ खायचे नाही आपल्याला। सेकंड, थर्डला आपल्याला साखर, गुळ हे गोष्टी अजिबात खायच्या नाहीयेत। आपल्याला खूप जास्त असं थंड पाणी प्यायचं नाही, आपल्याला साधं पाणी प्यायचं आहे। आपल्याला दुपारची झोप अजिबात घ्यायची नाहीये। एक महिनाभर या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहे। आता इथे आपण कोणत्या गोष्टी इथे घ्यायच्या, तर 3 ते 4 लिटर ऍटलीस्ट आपल्या पोटामध्ये पाणी गेलं पाहिजे आणि आपली चांगली झोप झाली पाहिजे। अशा गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत आणि ह्या गोष्टी आपल्याला घ्यायच्या आहेत। अशा ह्या काही गोष्टी लक्षात ठेवायच्या। महिनाभर आजपासूनच तुम्ही जर व्हिडिओ बघताय तर उद्यापासून सुरुवात करायची आणि महिनाभर ह्या गोष्टी एकदम टाळायच्या आहेत आणि ज्या सांगितल्या त्या घ्यायच्या आहेत। पाण्याची हॅबिट आणि रात्रीची झोप, दुपारची झोप अजिबात घ्यायची नाही, रात्रीची झोप चांगली घ्यायची, दुपारचं पाणी चांगलं प्यायचं दिवसभराचं, की आपल्याला जेणेकरून आपल्याला भूक लागणार नाही। आता डाएट प्लॅन कसा असणार आहे हा, तर ह्या गोष्टी आपण जर फॉलो केलेल्या आहेत ना, ऑटोमॅटिक आपल्याला डाएट घ्यायला सोपं जाणार आहे। तर डाएट म्हटल्यावर काय, आता बापरे मॅडम काय सांगणार आहात तुम्ही, असं नाहीये। माझ्या व्हिडिओ तुम्हाला माहिती आहे की मी खूप सोप्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न करते आणि मला असं वाटतं ना की ज्या पद्धतीने मी सांगते ते पद्धत तुम्हाला जर चांगली वाटली तर तुम्ही आवश्यक करू शकता, कारण की फॅट, वेट या गोष्टी अजिबात शरीरासाठी चांगल्या नाहीयेत। कसं करून तरी आपण वेट कमी करायचं असतं आणि मग फिट सुंदर राहायचं असतं। या गोष्टी तर असतातच, पण आपण निरोगी राहतो जर वजन कमी असलं की। वजन वाढलेलं आहे आपलं तर आपल्याला जास्त बिमाऱ्या चालू होतात। आज नाही आपल्याला काय बिमारी, माझं वजन आहे पण मला काही बिमाऱ्या नाही असं नसतं। तुम्हाला ह्या 1 वर्षाने 2 वर्षांनी तुमचं जसं वेट वाढत जाणार, तसं तुमचं वय वाढत जाणार, तशा तुम्हाला बिमाऱ्या चालू होतात। म्हणून आजपासूनच आपल्याला कंट्रोल करायचं आहे। आता एका महिन्याचा डाएट कसा घ्यायचा आहे, तर सकाळी आपण उठलेलो आहे, आता इथे सकाळी उठलो आपण कोणतीही ड्रिंक, किती मी तुम्हाला असं नाही की तुम्ही हीच ड्रिंक घ्या, कोणतीही ड्रिंक घेऊ शकता जी मी तुम्हाला सांगते। तुम्ही जिरा पाणी घेऊ शकता, अजवाईनचं पाणी घेऊ शकता, बडीशोपचं पाणी घेऊ शकता, लिंबू पाणी घेऊ शकता, साधं गरम पाणी देखील घेऊ शकता। या 5 ड्रिंक मधल्या तुम्ही कोणतीही ड्रिंक इथे सकाळी उठल्याबरोबर खाली पोटाने घ्यायची आहे। आता ही ड्रिंक घेतल्याच्या नंतर आपल्याला करायचं काय, छान पोट वगैरे साफ झाल्याच्या नंतर आपल्याला वर्कआउट करायचंय। आता वर्कआउट, बापरे एक्सरसाइज आम्हाला नाही होत तर तुम्ही ऍटलीस्ट रनिंग करून यायचंय, अर्धा 1 तासभर हे तरी करायचंच आहे। 1 महिनाभर फॉलो करायचंय। आता तुम्हाला इथे हे पण जमत नाही, तुम्हाला डाएट पण जमत नाही, तर तुम्हाला एक छान असं सजेशन देते मी। इथे स्क्रीनवरती तुम्हाला एक नंबर दिसतोय माझा, तो नोट करून घ्या। तुम्हाला वजन कमी करायचं आहे, तुमच्याकडनं होत नाही या सगळ्या गोष्टी, तर तुम्ही माझे योगा क्लास जॉईन करू शकता। मी तुम्हाला छान डाएट प्लॅन आणि वर्कआउट पण असतं 1.5 तासाचं, हे सगळं काही तुम्हाला भेटणार आहे माझ्या क्लासमध्ये, तर ते देखील तुम्ही करू शकता जर तुमच्याकडनं स्वतःकडनं होत नसेल तर। आता सेकंड, आपलं जे तुम्हाला ज्यांच्याकडनं होतं त्यांच्यासाठी
की आपण सकाळी फ्रेश वगैरे झाल्याच्या नंतर अर्धा तास ऍटलीस्ट वर्कआउट एक्सरसाइज करायचे। आता माझ्या चॅनलवरती खूप सारे एक्सरसाइजचे व्हिडिओ आहेत, तुम्ही त्यातले 1-2 व्हिडिओ जर घेतले आणि ते जरी केले तर खूप आहे तुमच्यासाठी। आता इथे एक्सरसाइज करून झालेले आपण घरातली कामं वगैरे नाश्ता वगैरे करायचा आहे आपल्याला। आता पहिल्या दिवशी आपण काय खायचंय तर घरामध्ये इथे आणि इथे आपल्याला बंधन नाही आपण काय खातोय। सकाळच्या नाश्त्यामध्ये काय तुम्ही स्प्राउट्स घ्यायचे का, तुम्ही काय कडधान्यच घ्यायचे का, असं पण नाही। इथे तुम्ही घरामध्ये पोहे पण एवढं आहे की घरामध्ये बनवतोय तेच खायचे। तुम्ही शिरा जरी बनवत असाल ना, उपमा, गोड नाही खायचं ऍक्च्युली। चहा पण इथे स्किप करायचा 1 महिनाभर। ब्लॅक कॉफी तुम्ही घेऊ शकता विदाउट शुगर। तर इथे तुम्ही पोहे बनवले ते घेऊ शकता, उपमा बनवला ते घेऊ शकता, दलिया बनवला, तुमच्या घरामध्ये तुम्ही काय बनवताय ते घ्यायचे। फक्त तळलेले पकोडे हे त्या गोष्टी नाही घ्यायच्या, ब्रेड ऑमलेट ह्या गोष्टी नाही घ्यायच्या। तुम्ही 2 अंडे घेऊ शकता सकाळच्या नाश्त्यामध्ये, तुम्ही स्प्राउट पण घेऊ शकता, काहीच हरकत नाहीये। सकाळचा नाश्ता आपला केल्याच्या नंतर आपण छान घरातली कामं वगैरे आवरले, जे पण आहे आपलं रुटीन ऑफिसचं वगैरे जे पण आहे ते आवरलं आपण। आता दुपारच्या जेवणामध्ये तुम्हाला तरी देखील तुम्हाला भूक लागलेली आहे तर तुम्ही इथे एखादं फळ घेऊ शकता, तिथे संत्रा घेऊ शकता, ऍपल घेऊ शकता, पपया घेऊ शकता। पहिल्या दिवसाचं डाएट सांगते, आता तुम्ही म्हणाले तर तुम्ही नेहमी सांगता, पण मी दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय सांगणार आहे ते तुम्हाला सांगतेच आहे, पुढे कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा। आता इथे फळ वगैरे खाल्लेले तुम्ही 12-12:30 वाजता मस्त जेवण घ्यायचं आहे प्रॉपर। एक पोर्शन ठेवायचं जेवणामध्ये, तुम्ही चपाती, भात, डाळ, भाजी, सलाड, ताक ह्या सगळं असं सात्विक आहार घ्यायचा आपल्याला जेवणामध्ये। पहिले आपल्याला 1 प्लेट भरून सलाड खायचं, नंतर जेवणासोबत आपल्याला ताक प्यायचं। तिथे तुम्ही 1-2 ग्लास अगोदर पाणी पण पिऊन घेतलं तरी काहीच हरकत नाहीये। आता हे आपलं मस्त असं जेवण झालेलं, पोट भरून अगदी तृप्त झालेलो आहे आपण। आता इथे आपल्याला दुपारी झोपायचं नाही, जसं मी पहिलं सांगितलं। दुपारी जेवल्याबरोबर लगेच बेडवरती जाऊन किंवा चटेवरती जाऊन पडायचं नाही, मला आता सुस्ती आली मी झोपते असं नाही करायचं। तुम्हाला अगदी झोपच आलेली, तुम्ही सकाळी लवकर उठताय की धावपळ असते तुमची सकाळपासून दुपारपर्यंत जेवण्यापर्यंत, थकता तुम्ही, तर तुम्ही कधी झोपू शकता। जेवण झालेलं आहे तुमचं तर 1-1.5-2 तासांनी तुम्ही झोपू शकता, ते पण अर्धा-1 तासाचा नॅप घ्यायचा, जास्त 2-3 तास नाही झोपायचं, एवढं करायचं। आता 4 वाजता आपण घ्यायचं आहे इथे छान असं स्नॅक्स टाइम असतो आपला, तर तिथे चहा न घेता इथे तुम्ही ब्लॅक कॉफी घ्यायची आहे किंवा ग्रीन टी घ्यायची आहे। 2 ऑप्शन इथे ठेवू शकतो आपण, किंवा 1 ग्लास ताक देखील घेऊ शकता। एवढंच तुम्हाला घ्यायचं आहे स्नॅक्स मध्ये। आता इथे अजून तुम्हाला क्रेविंग होते बिस्किट वगैरे खाण्याची, ते अजिबात खायचं नाही। तुम्ही इथे काळे चणे म्हणजेच फुटाणे घेऊ शकता, तुम्ही इथे थोडीशी मखाने घेऊ शकता, अशी मूठ भरून, जास्त पण नाही, आणि किंवा ताक, ग्रीन टी, ब्लॅक कॉफी हे घेऊ शकता। आता इथे संध्याकाळच्या जेवणाचा टाइम येतो, तर मग आता दुपारी तर आपण छान प्रॉपर जेवण केलेलं, आपल्याला त्याच्यामध्ये फायबर, प्रोटीन, कार्ब सगळ्या काही गोष्टी भेटलेल्या आहेत आपल्या बॉडीला, जेवढं इंटेक पाहिजे असं तेवढं सगळं भेटलेलं आहे। मग संध्याकाळी आता काय करायचं आपल्याला ह्या डाएटमध्ये, तर संध्याकाळी आपल्याला फक्त लिक्विडचे पदार्थ घ्यायचे आहेत। आता इथे काय लिक्विडचे पदार्थ असतात, तर तुम्ही इथे मुगाची डाळ घेऊ शकता जास्त प्रमाणात, मुगाची खिचडी बनवू शकता पतली, तुम्ही इथे ओट्सची पतली खिचडी बनवू शकता, व्हेजिटेबल्स घालून पूर्ण पतली तुम्ही असं सूप बनवू शकता। हे 2-4 असे ऑप्शन असतात आपले, ते तुम्ही इथे संध्याकाळच्या जेवणामध्ये लिक्विड आहारच आपल्याला घ्यायचा आहे। आता इथे मला प्रश्न येणार की मॅम मग ओट्सचा चिला बनवू शकतो का, बेसनचा चिला बनवू शकतो का? तुम्ही 1-2 दिवस सोडल्याच्या नंतर बनवू शकता, पण शक्यतो आपल्याला एवढं कन्फर्म ठेवायचं 1 महिनाभर संध्याकाळचा फक्त लिक्विड आहार, आणि तो पण केवढा, जर आपली मोठी वाटी घेतलेली आहे, मोठा बाउल आहे तर 1 वाटी भरून, छोटी वाटी जर आहे आपल्याकडे छोटा बाउल आहे तर तो 2 वाट्या, असं एक सूप म्हणूनच आपल्याला ते घ्यायचं आहे संध्याकाळचं जेवण। शक्यतो आपल्याला लिक्विड पदार्थ संध्याकाळच्या जेवणामध्ये घ्यायचे, परत सांगते। आता इथे झालेलं आपलं जेवण वगैरे रुटीन आवरलं आपलं। आता इथे नॉनव्हेज वगैरे जर आपण खात असाल 1 महिनाभर, काय सोडू का मग नॉनव्हेज, असा पण प्रश्न येतो, तर नाही, तुम्ही नॉनव्हेज बनवलेला आहे घरामध्ये, चिकन आहे, अंडे आहे, मटन वगैरे शक्यतो टाळायचे, मच्छी वगैरे बनवलेली आहे तर तुम्ही 1-2 असे पीस वगैरे घेऊ शकता, आणि सूपाचं प्रमाण जास्त घ्यायचं। चिकन बनवून त्याचं सूप घ्यायचं 1 वाटी, जेवढा आपण रोजचा आहार आपला आहे म्हणजे 1 वाटीचा तो आहार आपल्याला सूपमध्ये घ्यायचा, असं पण तुम्ही नॉनव्हेजमध्ये घेऊ शकता। रात्रीच्या जेवणामध्ये ज्वारीची भाकर, बाजरीची भाकर, आपल्याला चपाती, भात ह्या गोष्टी अजिबात घ्यायच्या नाही, जे पण घ्यायचं आहे ते दुपारच्या जेवणामध्ये घ्यायचंय आपल्याला। हे झालं आपलं दिवसभराचं आणि संध्याकाळचं जेवणापर्यंत। तर रात्री झोपायला जातोय आपण, लगेच झोपायचं आपल्याला, त्या टायमाला आपल्याला गरम पाणी किंवा बडीशोपचं पाणी हे नाही प्यायचं आपल्याला। जेवण झालेलं आहे आपलं, एक अर्धा तास झालेलं आहे आपल्याला जेवण होऊन, तेव्हा तुम्ही ते गरम पाणी घेऊ शकता 1 ग्लास, किंवा बडीशोपचं पाणी जर घेतलं तर फार उत्तम होणार आहे आता गरमीच्या सीझनमध्ये। तर बडीशोपचं पाणी घ्यायचं आपल्याला, कोमट करायचं, बडीशोप पण चावून खायची,
आणि त्याच्यानंतर आपल्याला शतपावली करून यायची. शतपावली करून आल्याच्या नंतर आरामात आपल्याला झोपायचं. म्हणजे लगेच आपल्याला पाणी पिल्या पिल्या झोपायचं पण नाहीये किंवा जेवल्या जेवल्या पण पाणी प्यायचं नाही. एक अर्ध्या तासाचा गॅप ठेवायचा मध्ये आणि शतपावली करून आल्याच्या नंतर आपण आरामात झोपू शकतो. हा झाला दिवसभराचा डाएट. आता मी तुम्हाला दिवसभराच्या डाएटमध्ये ऑप्शन पण सांगितले, तुम्ही हे घेऊ शकता ते घेऊ शकता. दुपारच्या जेवणामध्ये तर काही बंधनच नाही, जे पण आपण बनवतो ते घेऊ शकतो आणि छान पद्धतीने. फक्त एक पोषण ठेवायचं, ओव्हर इटिंग नाही करायची की आपल्याला बापरे आता फुल झाले आता काय करू असं पण नाही करायचं. एक थोडीशी एक हवा पोटामध्ये 4 हिस्से ठेवायचे म्हणजे नेहमीसाठीच आणि 1 हिस्सा आपला खाली ठेवायचा. एवढं प्रमाण आपल्याला जेवायचंय दुपारचं पण. आता इथे दिवसभराचा डाएट तर झाला. आता संध्याकाळी काय करू, दुसऱ्या दिवशी कसा डाएट घ्यायचा, 1 महिन्याचा डाएट आहे ना आपला. तर दुसऱ्या दिवशी आपल्याला घ्यायचा आहे, सस्पेन्स आहे इथे. तर दुसऱ्या दिवशी आपल्याला कसा आहार घ्यायचा, दुसऱ्या दिवशी आपल्याला उपवास करायचा. हो, आपल्याला 1 महिन्यात चांगल्यात चांगला रिझल्ट पाहिजे ना. 7 ते 8 किलो पण कमी होऊ शकतं. तुमची चरबी लवकर वितळणारी तर तुम्हाला खूप चांगला रिझल्ट भेटू शकतो. किंवा तुमची चरबी टफ आहे, वेळ लागतो तुम्हाला, तर तुम्हाला 5 किलोचा तरी रिझल्ट भेटेलच भेटेल, ही गॅरंटीने सांगते. आणि चांगली चरबी म्हणजे पटकन वितळणारा मांस असताना कोणाकोणाचं त्यांना 5, 6, 7, 8 किलोचा पण फरक पडतो जर ह्या पद्धतीने घेतलेला. आता उपवास, बापरे 1 दिवस उपवास करायचा आणि कसं काय काय खायचं मग त्याच्यामध्ये तर सांगते. आता इथे उपवास करतोय तर मग निरंकार करायचा का, तर नाही, असं नाहीये. आपण इथे दुपारच्या सकाळी नाश्ता आपल्याला स्किप करायचा आहे. आपल्याला इथे सकाळच्या नाश्त्यामध्ये आपण काय घ्यायचं, मग काहीच नाही घ्यायचं. एखादा ऍपल किंवा एखादं फ्रूट असं कोणतंही घेऊ शकता. संत्रा घेऊ शकता, मोसंबी घेऊ शकता, थोडंसं कलिंगड पण देखील आपण घेऊ शकतो आता सीझन वाईज. तर आता इथे हे आपण सकाळच्या नाश्त्यामध्ये हे घ्यायचं दुसऱ्या दिवसाच्या. आणि 10, 10:30 वाजता तुम्ही ब्लॅक कॉफी किंवा ग्रीन टी हे घ्यायचं आहे. हर्बल टी पण आपल्या याच्यामध्ये ऍड करायची दुसऱ्या दिवशी पण आणि पहिल्या दिवशी पण. आता इथे आणि हा सकाळी आपण जे पण आपलं अजवाईनचं पाणी किंवा जे आपण मी तुम्हाला ड्रिंक सांगितलं ते सकाळचं रुटीन आपलं सेम ठेवायचंय दोन्ही दिवसाचं पण. आता इथे आदल्या दिवशी जे ड्रिंक घेतलेले तेच तुम्ही 1 महिनाभर कंटिन्यू घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये काय बदल फेर करायची नाही. आता इथे ग्रीन टी हे ऑप्शन सांगितले, हे आपण 10, 10:30, 11 वाजता घ्यायचं. मग दुपारचा उपवास आहे तर आता काय खायचं, तर तुम्ही काय करायचं, एक ऍपल थोडंसं त्याचं आपल्याला स्मूदी बनवायची आहे किंवा पपया त्याची स्मूदी बनवायची आहे. संत्र त्याचं ज्यूस बनवायचं आहे. मोसंबी असं मिक्स करून जरी बनवलं तरी काय हरकत नाही. एवढे जे फळं सांगितले तेवढ्याचं आपल्याला 1 ग्लास भरून सूप बनवायचं, आपल्याला ते स्मूदी बनवायची, त्याची ज्यूस बनवायचं आणि ते प्यायचं. दुपारचं आपलं एवढं जेवण असणार आहे. आणि संध्याकाळचं परत तुम्ही ब्लॅक टी किंवा ग्रीन टी 4 वाजता घ्यायची आहे. आता रात्री आपण काय करायचं, तर रात्री आपल्याला शक्यतोर जर आपण ऍपल टाळायचं किंवा असं काही ना काहीतरी असतं ना, संध्याकाळी काय करायचं भूक लागणार आहे आपल्याला, तर तुम्ही ते संध्याकाळच्या आहारामध्ये काय करायचं आहे, पत्तागोबी, सिमला मिरची, बीन्स, टॅमॅटो, कांदा, काकडी स्किप करायची आहे, गाजर, असं सगळं मस्त एक प्लेट भरून सलाड बनवायचा. फक्त रात्रीच्या याच्यामध्ये आपल्याला सलाड मध्ये काकडी स्किप करायची, बाकीचं सगळं घ्यायचं आपल्याला. आणि ते थोडंसं हलकंसं फ्राय करायचं, जास्त शिजवायचं पण नाही, जास्त फ्राय पण नाही करायचं. 2-3 थेंब तेलाचे घालायचे. नारळ तेल तुम्ही घालू शकता, इथे साधं तेल पण वापरू शकता किंवा तूप देखील घालू शकता. आणि हे आपल्याला इथे मस्त असं घ्यायचं आणि प्लेट भरून खायचं. आणि रात्रीचं जे पण रुटीन आहे, म्हणजेच आपण ते खाल्ल्याच्या नंतर अर्ध्या तासाने परत आपण पाणी प्यायचं किंवा बडीशोपचं पाणी प्यायचं, चालून यायचं, शतपावली करून यायचं आणि झोपायचं. आता या दुसऱ्या दिवशी पण आपल्याला अर्धा तास एक्सरसाइज किंवा रनिंग हे करायचं आहे कंटिन्यू. 1 महिनाभर पण आपल्याला रनिंग, वॉकिंग, एक्सरसाइज तुमच्याकडनं जे पण होईल ते करायचंय. आता रनिंग एक्सरसाइज आपण रनिंग वॉकिंग जर करतोय त्याच्यापेक्षा जर आपण अर्धा तास वर्कआउटला दिलं तर आपल्याला जास्त चांगला रिझल्ट भेटणार आहे. तो कसा की आता आपण डाएट घेतो, एवढा कडक डाएट घेतलाय आपण, तर आपल्याला काय होणार आहे, आपला चेहरा सुकेल किंवा आपल्याला ग्लो जाणार आपल्या चेहऱ्याचा किंवा फॅट म्हणजे अशी लूज होणार आपली बॉडी. तर त्याच्यासाठी जर तुम्ही एक अर्धा तास जरी एक्सरसाइज केल्या ना, तर मग काय होणार आहे की आपल्या बॉडीत म्हणजे फिट राहणार, आपली बॉडी लूज पडणार नाही आणि फॅट पण आपली कमी होण्यासाठी आपल्याला मदत होते. म्हणून अर्धा तास तुम्ही या रोजच्या रुटीनमध्ये सकाळीचा टाइम ठेवायचा एक फिक्स 1 महिनाभर, की मी सकाळीच हे करणार आहे, मला वेळ भेटत नाही, मला टाइम नाही, असं नाही करायचं. एकदमच तुम्हाला इमर्जन्सी आहे की अजिबात वेळ नाही भेटत, जॉबला जाता तुम्हाला एवढी घाई असते, तर तुम्ही संध्याकाळच्या 4-5 वाजता पण तुम्ही एक्सरसाइज करू शकता. एवढं तरी दिवसातनं करायचं आहे. आता हे कसं करायचं, 2 दिवसाचं सांगितलं, आता हे महिनाभर कसं करायचं, तर सेम करायचं, काहीच याच्यामध्ये काहीच वेगळं करायचं नाही.
पहिल्या दिवशी असा आहार घ्यायचा जसा मी सांगितला, दुसऱ्या दिवशी उपवासाच्या दिवशी जसा आहार सांगितला तसा घ्यायचा आणि हे कंटिन्यू फॉलो करायचं. एक दिवस सोडून एक दिवस सोडून एक दिवस सोडून एक दिवस सोडून असं सगळ्या गोष्टी आपल्याला फॉलो करायच्या. 1 महिनाभर खूप खूप चांगला रिझल्ट भेटणार आहे. खूप चांगला हा डाएट प्लॅन आहे जर तुम्हाला फास्ट वजन कमी करायचं आहे तर. पण एक्सरसाइज करायला विसरायचं नाही अजिबातच. एक्सरसाइज अर्धा तास करायच्या आणि पाण्याची हॅबिट जास्त ठेवायची म्हणजे जेणेकरून आपल्याला भूक फील होणार नाहीये. आणि अजून तुम्हाला जर भूक लागते सारखी आणि काहीतरी खायचं मन करतंय तर मी आत्ताच एक व्हिडिओ अपलोड केला होता चॅनलवरती, त्याची इथे लिंक मी कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करते. म्हणजे आपण ज्या त्या एक्सरसाइज जर करतोय ना तर आपल्याला भूक पण लागणार नाही, भूक पण आपली कंट्रोल होणार, ती क्रेविंग असते ना ती पण कंट्रोलमध्ये होणार. त्या पण एक्सरसाइज तुम्ही करू शकता आरामामध्ये, खूप चांगला रिझल्ट भेटतो त्याच्यानी पण आपल्याला. आता हाच डाएट आपल्याला कंटिन्यू 1 महिनाभर फॉलो करायचा. एक दिवस असं केलं तर एक दिवस असं करायचं, एक दिवस असं, अशा सोप्या पद्धतीने करायचं. आता तुम्हाला अजून जास्त रिझल्ट पाहिजे तर तुम्ही 2 महिने पण करू शकता, 3 महिने पण करू शकता, कारण की काही हरकत नाही. आपल्याला एक दिवस खायचं पण आहे आणि एक दिवस उपवासामध्ये असं ठेवायचा आहार आणि जेवायच्या दिवशी असा आहार ठेवायचा. फक्त रात्रीचं शक्यतो ज्या दिवशी आपला आहार आहे ना त्या दिवशी आपल्याला लिक्विडच पदार्थ घ्यायचे रात्रीच्या जेवणामध्ये. तर हा आपला आहे आजचा छानसा असा डाएट प्लॅन आणि फॉलो करायचा आहे. तुम्हाला नक्कीच रिझल्ट भेटेल. तुम्हाला डाएट खूप मेन असतो आपल्या वजन कमी करण्यासाठी आणि तेवढंच आपल्याला एक्सरसाइज व्यायाम देखील मेन असतो. बॅलन्स करतं सगळ्या गोष्टी. जेवढा आपण डाएट फॉलो करतोय तेवढी आपली चरबी वितळणार आहे, तेवढा आपण एक्सरसाइज करतोय तेवढे आपले फॅट लॉस, इंच लॉस होतात आणि तेवढाच आपला ग्लो होतो बॉडीवरती, फिट होते बॉडी. म्हणून दोघांना बॅलन्स करूनच आपल्याला हा डाएट घ्यायचा आहे की मी फक्त डाएटच घेते, वर्कआउट नाही करत, असं नाही करायचं. सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. पाणी पण जास्त प्यायचं म्हणजे आपल्याला ग्लो अशी ग्रोथ होणार, म्हणजे नॅचरल दिसणार, आपलं एक चमक दिसणार चेहऱ्यावरती. पाण्याची कमी पडू द्यायची नाही शरीरामध्ये, असंच हे फॉलो करायचं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि ते स्क्रीनवरती नंबर दिसतोय तो पण नोट करा की तुम्हाला आवश्यकता नाही होते तुमच्याकडनं ह्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत. तर माझ्यासोबत जॉईन व्हा तुम्ही योगा क्लासमध्ये, तिथे पण तुम्हाला छान रिझल्ट भेटतोय. आणि असं पण माझ्या स्टुडंटला खूप चांगला रिझल्ट आता भेटत चाललेला आहे. खूप खुश आहे सगळ्याजणी. आणि आम्ही ग्रुपमध्ये पण असं चॅलेंज देत असते मी की 3 दिवसाचा डाएट घ्यायचा आहे, 5 दिवसाचा घ्यायचा आहे. तिथे पण तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता आणि छान वाटतं. तर मेन हा व्हिडिओ कसा वाटला सांगा, लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवरती कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की मी माझ्या चॅनलवरती असेच नवनवीन व्हिडिओ, एक्सरसाइजचे, डाएट प्लॅनचे, सगळ्या रेसिपी सगळं काही घेऊन येत असते. तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल माझा. आणि आता तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण की काय ना मी आता 3 दिवसाचा डाएट प्लॅन माझ्या स्टुडंटला देणार आहे. तर मी विचार करते की तोच डाएट मी तुमच्यासोबत देखील शेअर करणार आहे. पहिल्या दिवशी कोणता आहार घ्यायचा, दुसऱ्या दिवशी कोणता घ्यायचा, सगळं रेसिपी सोबत मी तुम्हाला ते सांगायचा प्रयत्न करेल. तर तुम्ही चॅनलला तुम्हाला करायचंय तर तुम्ही ते पण करू शकता किंवा हा डाएट देखील घेऊ शकता. तर भेटूया परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत